पावसाळा चालू झालाच आहे तर मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे. तुम्हालाही काही चमचमीत मस्त चविष्ट कुरकुरीत खावंसं वाटतं आहे का? तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर छान अशी ही एकाच बटाट्यापासून तयार केलेली रेसिपी मस्त आहे. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर आजची ही रेसिपी नक्की कोणती, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे मीडियम आकाराचा, त्याची सालं काढून घेतलेली आहेत बघू शकता. तुम्हाला जर हा पदार्थ जास्तीचा बनवायचा असेल तर तुम्ही इथे 2 बटाटेही घेऊ शकता, म्हणजे जास्तीचं होईल. तर इथे मी एकच बटाट्याने तुम्हाला दाखवते. तर बारीक खिसणीने हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. बघू शकता आपण इथे बटाटा खिसून घेतलेला आहे आणि तो बटाटा पटकन काळा पडू नये यासाठी आपल्याला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा बटाटा घालून ठेवायचा आहे. असं केल्याने काय होतं, बटाटा आपला काळा पटकन पडत नाही. आता पुढे आपण काय करणार आहोत, तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची. थोडीशी म्हणजे थोडीशी जास्तीची घेतली तरी चालेल, कारण की कोथिंबीर मुळे कोणत्याही पदार्थाला चव खरंच खूप छान येते. तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कोथिंबीर मी. तर तिला बारीक बारीक अशी कट करायची, छान बारीकशी कट केलेली आहे. तर पावसाळ्यामध्ये काही खमंग चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी खरंच खूप छान आहे. तर पुढे आपण एक वाटण वाटून घेणार आहोत. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. पुढे आपण खोबऱ्याचे तुकडे, सुक्या खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत थोडेसे. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा. इथे सुकं खोबरं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण चव छान येते म्हणून घातलेलं आहे मी. तर हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. पुढे आपण खिसून घेतलेला बटाटा 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून काढायचा आहे. बघू शकता आता मी हा बटाटा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. आता इथे बारीक पळी आहे, त्यानुसार मी 1 ते थोडंसं वरती असं तेल टाकलेलं आहे. तेल जास्तीचं टाकू नका, नाही तर पदार्थ हा नक्कीच बिघडू शकतो. त्याच्यामुळे तेल थोडंसं कमीच टाकायचे. तर सुरुवातीला तेल गरम झाल्याच्या नंतर आपण वाटून घेतलेलं वाटण, खिसून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे परतायचे. छान असं तुम्ही हे परतून घ्या. तर मस्त अशी ही भन्नाट रेसिपी होते. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. पुढे आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. पुढे आपण 2 चमचे सफेद तेल टाकणार आहोत. सफेद तेल टाकून झाल्याच्या नंतर कलरसाठी थोडीशी हळद टाकायची आणि छान असं हलवून घ्यायचं ह्याला. आणि ह्याच्यामध्ये आपण जेवढा पदार्थ बनवणार आहोत त्यानुसार पाणी टाकायचे आपल्याला. तर आता मी ह्याच्यामध्ये सुरुवातीला 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि पुढे अर्धा ग्लास, म्हणजे असं एकूण 1.5 ग्लास पाणी इथे मी ओतलेलं आहे. आता ह्याला छान अशी उकळी आणून द्यायची. मस्त उकळी आणायची, लगेचच उकळी येते. आता इथे मीठ बघायचे. इथे मी मीठ बघितलं, मीठ बरोबर आहे का नाही. जर नसेल तर लागलं तर थोडंसं टाकायचं. तर पुढे आपण कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची ह्याच्यामध्ये. छान अशी ह्या पाण्याला उकळी आली की गॅस पूर्णपणे आपल्याला इथे बारीक करायचा आहे. मी इथे पूर्णपणे गॅस बारीक केलेला आहे. पुढे आपल्या घरामध्ये जे पीठ असतं म्हणजे बेसन पीठ, ते मी इथे मीडियम आकाराची एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पिठं घालताना तुम्ही पूर्णपणे गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. फटाफट हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून पिठाच्या आपल्या इथे गुठळ्या होणार नाहीत. व्यवस्थित हलवल्याने आपल्या गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि बारीक गॅसवर ही प्रोसिजर केली ना तुम्ही तर तुमच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत. त्यामुळे शक्यतो पाण्याला उकळी आल्याच्या नंतर गॅस बारीक करायचे आहेत आणि ही दोन्ही पिठं टाकल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे फटाफट हलवायचं आहे, म्हणजे त्या गुठळ्या होत नाहीत. आता हे आपण छान असं तयार करून घ्यायचे आणि एका ताटाला तेल लावायचे. पुढे वरून मी सफेद तीळ टाकून घेतलेलं आहे.
ही आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आणि हे मी मगाशी बारीक गॅसवर ठेवलं होतं. तर आता इथं पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे पीठ. आता हे आपण उतरून घेऊयात. तर छान असं घट्ट झालं ते की शिजतं, फक्त ह्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, ही फक्त तुम्ही काळजी घ्या. जर तुम्हाला पीठ ह्याच्यामध्ये पातळ वाटलं तर थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता. तुम्हाला जेवढा नाश्ता पाहिजे, हा जेवढा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे बटाटा आणि पिठं वापरू शकता. तर सुरुवातीला खाली सफेद तीळ टाकून तेल लावून एका ताटाला आपण हे बॅटर ओतून घेतले. सुरुवातीला मी वाटीने थापून घेतलं. वरून पुन्हा आपण ह्याच्यावर सफेद तीळ टाकायचे आणि इथे जरा नॉर्मल बॅटर झालं की आपण हाताने व्यवस्थित थापून घ्यायचे. बघू शकता एकसारखं छान असं ताटामध्ये थापून घ्यायचे आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. पूर्णपणे हे थंड झालं ना की ह्याच्या छान अशा वड्या पडतात बरं का. तर मस्त अशा ह्या वड्या पडतात आणि ह्या तुम्ही मस्त शॅलो फ्राय करा किंवा तुम्ही तळूही शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही ह्या वड्या बनवू शकता. बघा, शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा आणि ह्या एकदम थंड होऊन द्यायच्यात. पूर्णपणे थंड झाल्या ना ह्या की छान अशा निघतात. पण तुम्हाला दाखवते आणि ह्या चवीला पण खूप छान लागतात. आहे का नाही एकदम छान आणि वेगळी रेसिपी. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही अशा खमंग कुरकुरीत वड्या बनवून खाऊ शकता. चला, भजीच्या ऐवजी असा हा वड्यांचा प्रकार एकदा नक्की बनवून पहा. पावसाळा चालूच आहे. तर आता बघू शकता इथे मी अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही छोट्या मोठ्या कोणत्याही आकाराच्या वड्या पाडू शकता. तर इथे व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचे आणि मीडियम गॅसवर ह्या वड्या तुम्ही तळू शकता. तर छान होतात, मस्त होतात. तर नक्की एकदा ट्राय करा. तर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली आहे का? ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आणि रेसिपी पहिल्यांदाच पाहत असताल, चॅनल नवीन पहिल्यांदाच पाहिलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो एखादी छानशी कमेंट करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. मस्त असा हा कुरकुरीत खमंग वड्या तयार होतात. बघू शकता तेल असं व्यवस्थित निथळून मीडियम गॅसवर छान लालसर होईपर्यंत ह्या वड्या तुम्हाला तळून घ्यायच्यात. आवाज ऐका त्यांचा एकदम कुरकुरीत येतो. आवाज आला असेल तरी पण मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि नक्की अशा तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवून पहा. पुढे मी राहिलेल्या अशाच वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि हो, तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा तुम्ही मला नक्कीच कळवा. म्हणजे आपले व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत हे सुद्धा आपल्याला समजते. पुढे मी अजून थोड्याशा राहिलेल्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. अशा मीडियम गॅसवर छान अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्यात. जर कोणाला तेलकट पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही ह्याच वड्या शॅलो फ्राय पण करू शकता. शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा छान लागतात, पण तळल्या तर त्या अतिशय छान आणि कुरकुरीत होतात. त्याच्यामुळे तळणे हा ऑप्शनल मी छान मानते. तर बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा आणि छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. मग करताल ना तुम्ही पण अशी ही रेसिपी ह्या पावसाळ्यामध्ये कुरकुरीत छानशी ही बटाट्याची वडी. आवडली का तुम्हाला? चला, आवडली असेल तर पटकन एखादा लाईक करा आणि चॅनल नवीन पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. गरमागरम चहा आणि ह्या मस्त हा कुरकुरीत वड्या आहे ना, छान वाटलं ना पाहूनच. तर चला, रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील एखाद्या नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.